नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 या कायद्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या इंट्रोडक्शन आणि काही बेसिक कन्सेप्ट्स यांचा अभ्यास करणार आहे. युनिट फर्स्टमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन आणि बेसिक कन्सेप्ट पाहणं किंवा ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की इन्कम टॅक्स ॲक्टची हिस्ट्री, त्याचे फीचर्स, त्यानंतर याच्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज यूज केल्या जाणार आहेत, ज्यावेळेस आपण पूर्ण कायद्याचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला ह्या टर्मिनॉलॉजीज वारंवार उपयोगी पडणार आहेत. तर ह्या टर्म्स किंवा त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत याचा अभ्यास आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या लेक्चर्स ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी एक यूट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या यूट्यूब चॅनलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. चला मग आपण आज या लेक्चरला सुरुवात करूया आणि बघूया इन्कम टॅक्स ॲक्टच्या संदर्भामध्ये असणारी काही बेसिक कन्सेप्ट. इंट्रोडक्शन आपण पाहतोय की याच्यामध्ये हिस्ट्री कशा पद्धतीने जनरेट झाली किंवा इन्कम टॅक्स ॲक्टच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी. पहिला या ठिकाणी सेंटेन्स आपल्याला असं दिलेलं आहे, टॅक्स इज अ कंपल्सरी फायनान्शियल चार्ज लेव्ही बाय द गव्हर्नमेंट ऑन इन्कम, कमोडिटी, सर्व्हिसेस, ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन. आता ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्स ही संकल्पना पाहणार आहोत तर त्याच्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की नक्की टॅक्स हे काय आहे, कशाला टॅक्स असा शब्द वापरलेला आहे. तर इथं असं म्हटलेलं आहे की टॅक्स हे एक प्रकारचं कंपल्सरी पेमेंट आहे किंवा कंपल्सरी चार्ज केलेली अशी एक अमाऊंट आहे की जी गव्हर्नमेंटला आपल्याला द्यायची आहे. आणि मग ही जी गव्हर्नमेंटला देण्याची अमाऊंट आहे ही कशावरती द्यायची आहे की इन्कम असेल, म्हणजे व्यक्ती, कंपनी, ऑर्गनायझेशन किंवा जे काही कन्सर्न्स आहेत यांना जो इन्कम मिळतो त्या इन्कमवरती काही रक्कम ही काय करायची आहे, पे करायची आहे. काही कमोडिटीज आहेत, कमोडिटीज म्हणजे वस्तू. ज्यावेळेस एखादे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकतो त्यावेळेस त्याची खरेदी विक्री अशा संकल्पनेनुसार तो व्यवहार होत असतो. मग ज्यावेळेस खरेदी होते किंवा त्याची विक्री होते तर त्यावेळेस टॅक्स जनरेट केला जातो आणि तो टॅक्स काय केला जातो, कस्टमरकडून वसूल केला जातो. तर हा सुद्धा गव्हर्नमेंटला भरावा लागतो. अशाच पद्धतीने सर्व्हिसेस, ज्या सेवा मार्केटमध्ये दिल्या जातात आणि त्याच्या बदल्यामध्ये फी चार्ज केली जाते, तर त्या सर्व्हिसेस सुद्धा, त्याच्यामध्ये एज्युकेशन सर्व्हिस असेल, एंटरटेनमेंट सर्व्हिस असतील किंवा स्कूलशी संबंधित एज्युकेशनल सर्व्हिसेसशी संबंधित असणाऱ्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, ट्रेनिंग सेंटर्स या संदर्भातले सर्व्हिसेस असतील, मेडिकल किंवा हेल्थ सेक्टरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस असतील, इन्शुरन्स सर्व्हिसेस असतील, बँकिंग सर्व्हिसेस असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व्हिसेस आपण ज्यावेळेस खरेदी करतो किंवा त्याचा उपभोग घेतो त्यावेळेस त्याचं जे काही पेमेंट आपण करतो, त्याची जी काही फी पेड करतो, तर त्या फीच्या माध्यमातून सुद्धा काही रक्कम टॅक्सद्वारे गव्हर्नमेंटला आपण पेड करत असतो. काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही ट्रान्झॅक्शन्स अशा पद्धतीच्या आहेत की ज्याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं, टॅक्स भरावा लागतो. जसं की आता आपण रस्त्याने जातो तर त्यावेळेस आपण काय करतो, रस्त्याचा उपयोग करतो. रस्ता ही सार्वजनिक संपत्ती आहे आणि मग सार्वजनिक संपत्तीचा उपयोग केला तर आपल्याला रोड टॅक्स या ठिकाणी भरावा लागतो. टोल असतात, टोल नाक्यावरती आपल्याला टोल भरावे लागतात. काही ठिकाणी पार्किंग एरिया असतो तर पार्किंगच्या संदर्भामध्ये काही टॅक्स भरावे लागतात. काही लोकल अथॉरिटीचे टॅक्स असतात, म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत यांनी चार्ज केलेले काही टॅक्सेस असतात की ते काय करतात, आता आपल्याला म्हणजे घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ह्या ॲक्टिव्हिटीजद्वारे सुद्धा काय केला जातो, गव्हर्नमेंट टॅक्स वसूल करत राहतो. तर हा मुळात टॅक्स हा शब्द कसा आला तर त्याचा एक लॅटिन वर्ड होता टॅक्सो. तर टॅक्सो या लॅटिन वर्ड पासून टॅक्स ही संकल्पना काय आलेली आहे, उदयास आलेली आहे. टॅक्सेस आर द बेसिक सोर्स ऑफ रेव्हेन्यू फॉर द गव्हर्नमेंट. हे जे टॅक्सेस आहेत तर हे बेसिक सोर्स म्हणून याच्याकडे बघितलं तर गव्हर्नमेंटला उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन काय असेल
तर कर, वेगवेगळ्या पद्धतीचे कर, मग ते वस्तूवरती लावलेले कर असतील, सेवेवरती लावलेले कर असतील, उत्पन्नावरती लावलेले कर असतील, असं कोणत्याही घटकावरती लावलेले कर, कराच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडे काय येतो, पैसा येतो. तर तो गव्हर्नमेंटचा काय झाला, रेव्हेन्यू समजला जातो. which are utilized for the welfare of the public of the country. देशामध्ये जे काही लोक राहतात ह्या लोकांना चांगल्या पद्धतीच्या सेवा सुविधा देणे, काही गोष्टी महत्वाच्या ज्या उपलब्ध करून देणे, जसं की वीज असेल, रस्ते असतील किंवा वैद्यकीय सोयी असतील, शैक्षणिक सोयी असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या काही सोयी सवलती या ठिकाणी उपलब्ध करून देणे, याच्यासाठी हा पैसा गव्हर्नमेंट खर्च करत असतं. वेगवेगळ्या स्कीम त्या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवल्या जातात. बऱ्याच उद्योगांना सबसिडी देणे किंवा शेतकऱ्यांना सबसिडी देणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम ऑफर करणे, हा या म्हणजे जो पैसा टॅक्सेशन स्वरूपामध्ये गोळा होतो, हा पैसा या वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून हा पुन्हा समाजावरती किंवा समाजाच्या कल्याणासाठी सरकार खर्च करत असतं. Income tax is a tax on income of a person levied by the central government at prescribed rates. इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर इन्कम टॅक्स हा इन्कम वरती लावला जातो. आणि कुणाचा इन्कम, तर पर्सन, या म्हणजे पर्सन होतं ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पर्सन म्हणजे नक्की कोण. तर व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण पर्सनच्या डेफिनेशनमध्ये व्यक्ती अशी संकल्पना, म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री असतील, पुरुष असतील, अशा गोष्टी आहेत. पण इन्कम टॅक्समध्ये याची डेफिनेशन आणखीन त्याहून आहे. याच्यामध्ये संस्था किंवा ज्यांच्या नावे व्यवहार होतात अशा सगळ्या व्यक्ती, असं पर्सनची डेफिनेशन सांगते. तर पर्सनला मिळालेला इन्कम याच्यावरती त्या पर्सनने काय करायचं आहे, टॅक्स भरायचा आहे. आणि आपल्याला याच्या पुढेच असं सांगितलेलं आहे की हा टॅक्स कोण चार्ज करतं, कोण लेविड करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट ॲट प्रिस्क्राईब्ड रेट. काही रेट्स त्यांनी ठरवलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलेलं आहे की अमुक इन्कम असणाऱ्या व्यक्ती एवढा टॅक्स भरतील, यापेक्षा जास्त इन्कम असणाऱ्या व्यक्ती एवढा टॅक्स भरतील, अशा पद्धतीने त्यांनी काही रेट्स किंवा एक स्लॉट म्हणतो किंवा स्लॅब हे ठरवलेले आहेत. आणि ह्या ठरवलेल्या प्रिस्क्राईब्ड रेट प्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत असतं, इन्कम वरती टॅक्स वसूल करत असतं. तर ही साधारणपणे एक पार्श्वभूमी झाली टॅक्सच्या संदर्भामध्ये. आता आपण प्रत्यक्ष जाऊया टॅक्स स्ट्रक्चर. भारतामध्ये टॅक्स स्ट्रक्चर हे या पद्धतीचं आहे. याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशन करता येतील. काही डायरेक्ट टॅक्सेस आहेत आणि काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. आता त्यापैकी काही महत्त्वाचे टॅक्सेस मी फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, कारण की बरेचसे काही टॅक्सेस अशा आहेत की ते लोकल अथॉरिटीकडून चार्ज केले जातात किंवा वसूल केले जातात वगैरे. पण नॉर्मली भारतामध्ये जे टॅक्स स्ट्रक्चर आहे त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स हा एक टॅक्स येतो. प्रॉपर्टी टॅक्स किंवा पूर्वी एक वेल्थ टॅक्स नावाचा टॅक्स होता, तो पण डायरेक्ट टॅक्सेस होता. त्याच्याही अगोदर गिफ्ट टॅक्स असा एक टॅक्स होता, जो 1972-73 मध्ये तो काय केलेला आहे, अबॉलिश करून टाकलेला आहे. वेल्थ टॅक्स सुद्धा होता, जो 4 वर्षापूर्वी अबॉलिश करून टाकलेला आहे. आणि याच्या सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या आता इन्कम टॅक्समध्ये मर्ज केलेल्या आहेत. मग सध्या आता डायरेक्ट टॅक्समध्ये सर्वात महत्त्वाचा टॅक्स कोणता असेल, जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे अधिकारात येतो, तो म्हणजे इन्कम टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये भरपूर टॅक्सेस याच्या अगोदर होते. 2017 नंतर जसं GST लागू झालं तसं बरेचसे टॅक्स हे काय केलेले, सबज्यूम झालेले आहेत किंवा मर्ज झालेले आहेत. आणि त्याचा एकच कायदा अस्तित्वात आणलेला आहे, तो सध्या आहे GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. पूर्वी इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये गुड्ससाठी टॅक्स वेगळा होता, ज्याला सेल्स टॅक्स म्हटलं जात होतं. आणि सेल्स टॅक्स दोन पद्धतीचे होते, एक स्टेटचा सेल्स टॅक्स होता आणि एक सेंट्रलचा सेल्स टॅक्स होता. म्हणजे ज्याला बॉम्बे सेल्स टॅक्स, आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बॉम्बे सेल्स टॅक्स होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा सेंट्रल सेल्स टॅक्स होता. असे दोन पद्धतीचे गुड्सवरती टॅक्स होते. सर्व्हिस टॅक्स नावाचा एक सर्व्हिस टॅक्स होता, तो सेपरेट ज्या सर्व्हिसेस ह्या त्याच्या चार्जेबल सर्व्हिसेस असतात तर त्या ठिकाणी त्या सर्व्हिसेसवरती काय करत होतं, टॅक्स चार्ज केला होता. एंटरटेनमेंट टॅक्स होता सेपरेट,
म्हणजे सर्व्हिसेस टॅक्स तर होतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त एंटरटेनमेंट टॅक्स होते, एंट्री टॅक्स होते, असे अनेक प्रकारचे टॅक्स होते. तर हे सगळे टॅक्स हे इनडायरेक्ट टॅक्सेस होते, परंतु ह्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले आणि मग गव्हर्नमेंटला पण लक्षात येत नव्हतं किंवा आरसीसीला सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे बर्डन्स येत होते आणि मग ते सगळे टॅक्स रद्द करून सध्या भारतामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस असा एकच टायटल असलेले टॅक्स त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला टॅक्सेस बघायला मिळतील, परंतु हा इनडायरेक्ट टॅक्सेशनचा भाग आहे. आपण डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपण पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये जीएसटीच्या संदर्भामध्ये चर्चा करूया. इनडायरेक्ट टॅक्समध्ये आणखीन एक टॅक्स येतो, त्याचं नाव आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण एखादं कस्टम म्हणजे बाउंड्रीज, जर एखादा व्यवहार एखाद्या विशिष्ट बाउंड्रीच्या बाहेर आपण करतो त्यावेळेस आपल्याला ह्या ड्युटीज पेड कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर भारताच्या बाहेर माल विकत असेल किंवा भारताच्या बाहेरून माल खरेदी करत असेल, म्हणजे थोडक्यात आपण इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करत असेल, तर या ठिकाणी काय चार्ज केलं जातं, कस्टम ड्युटी चार्ज केली जाते. काही प्रोडक्टवरती किंवा काही सर्व्हिसेसवरती स्टेटमध्ये सुद्धा कस्टम ड्युटी चार्ज केली जाते, कारण की विशिष्ट स्टेट क्रॉस करून ज्यावेळेस दुसऱ्या स्टेटमध्ये अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस दिल्या जातात तर त्या ठिकाणी कस्टम ड्युटी चार्ज केली जाते. मेनली कस्टम ड्युटी ही कंट्री बॉर्डरवरतीच त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. तर अशा पद्धतीचं हे साधारणपणे टॅक्स स्ट्रक्चर आहे. सध्या आपण चर्चा करणार आहोत इन्कम टॅक्स, म्हणजे जो डायरेक्ट टॅक्समध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे इन्कम टॅक्स. हा टॅक्स कसा आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, हे आता आपण पाहूया. बघा, हिस्ट्री ऑफ इन्कम टॅक्स इन इंडिया. भारतामध्ये साधारणपणे इन्कम टॅक्सची सुरुवात कधी झाली आणि त्याचा उद्देश काय होता, किंवा आजपर्यंत इन्कम टॅक्स जो ऍक्ट आपण म्हणतोय आणि जो आतापर्यंत लागू केलेला आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झाले, हे आपल्याला या थेअरीच्या माध्यमातून लक्षात येईल. बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की इन इंडिया इन्कम टॅक्स वॉज फर्स्ट टाइम इंट्रोड्युस्ड इन द इयर 1860. 1860 साली पहिल्यांदी भारतामध्ये इन्कम टॅक्स जो आहे तो लागू करण्यात आला. त्यावेळेस कायद्याचं स्वरूप नव्हतं, लक्षात घ्या, म्हणजे कायदा म्हणून असं अस्तित्वात नव्हता. परंतु आता माहिती आहे तुम्हाला 1860 काली, म्हणजे 1860च्या काळामध्ये जर आपण विचारात घेतलं तर इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रज राजवटीमध्ये ईस्ट इंडिया नावाची कंपनी होती की जी काय करत होती, एक हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून नियम बनवून ते नियम लागू करून त्या नियमांचं पालन सगळ्यांना करावं लागत होतं. तर त्यावेळेस 1860 साली पहिल्यांदी टॅक्स ही संकल्पना आली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन भारतामध्ये झालं. आता हे कसं झालं, तर इन द इयर 1860 बाय सर जेम्स विल्सन टू मीट द लॉस कॉज ऑन अकाउंट ऑफ मिलिटरी म्युटिनी, दॅट इज विद्रोह, इन 1857. 1857ला मिलिटरीमध्ये, म्हणजे मिलिटरीच्या लोकांनी काय केलं, विद्रोह केला, म्हणजे सरकारविरुद्ध काहीतरी घोषणाबाजी करणे, संपावर जाणे वगैरे, ताळेबंदी, हडताळ अशा पद्धतीने, म्हणजे हा विद्रोह झाला त्या काळात 1857ला. म्हणजे सर्वांना माहिती आहे की 1857 मध्ये ह्या गोष्टी घडल्या होत्या आणि याच्यामुळं काय झालं की सरकारचं खूप मोठ्या पद्धतीचं नुकसान झालं, कारण की या मिलिटरीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च केला होता. शस्त्रास्त्रे असतील, दारुगोळा असेल किंवा यांचं ह्या सगळ्यांचे जी काही मिलिटरीच्या संदर्भामध्ये युनिफॉर्म असतील किंवा वेगवेगळ्या इक्विपमेंट्स त्या ठिकाणी बनवणे वगैरे वगैरे, कारण की त्यावेळेस हा युद्धाचा काळ होता आणि मग याच्यावरती सरकारने खूप मोठा खर्च केला होता आणि अनेक देश सुद्धा एकमेकांवरती या पद्धतीने काय करत होते, आक्रमण करत होते. मग या काळामध्ये मिलिटरी मधल्या लोकांनी काय केलेला होता, विद्रोह केला होता आणि मग याच्यामुळं काय झालं, खूप मोठा लॉस झाला. मग हा लॉस भरून काढण्यासाठी त्यावेळेस जे इंग्रज अधिकारी होते त्यांचं नाव होतं सर जेम्स विल्सन, यांना सांगितलं की आता हा लॉस कसा भरून काढायचा. तर त्यांनी त्यावेळेसच्या त्यांच्या जे काही ईस्ट इंडिया कंपनीची डायरेक्टर बॉडी होती याच्यामध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडला की या ठिकाणी काय केलं पाहिजे, कर संकल्पना अस्तित्वात आणली पाहिजे आणि ज्यांना ज्यांना इन्कम मिळतो
त्या इन्कमवरती त्यांनी काय केलं, टॅक्स भरला पाहिजे. मग याच्यामध्ये ज्याने जास्त इन्कम मिळवला त्याने जास्त टॅक्स भरणे, ज्याने कमी इन्कम मिळवला त्याने कमी टॅक्स भरणे, अशी संकल्पना अस्तित्वात आली. पूर्वी शेतसारा ही संकल्पना होतीच, आजही ती आहे. काही ठिकाणी त्याला लगान असा शब्द प्रयोग होता. तशाच धर्तीवरती, परंतु त्यावेळेस उत्पन्नावरती मात्र कोणत्याही पद्धतीचा नव्हता, म्हणजे कोणत्याही पद्धतीचा कर चार्ज केला जात नव्हता किंवा लेवी होत नव्हता. तर तो मात्र 1860 साली फर्स्ट टाइम जेम्स विल्सन यांनी काय केलं होतं, इंट्रोड्यूस केलं होतं भारतामध्ये. त्यानंतर पुढं काय झालं, 1860 नंतर हा कायदा असाच 1860ला हा नियम अस्तित्वात आला आणि हा नियमच तेव्हापासून सुरू झाला. 1886 मध्ये अ सेपरेट इन्कम टॅक्स वॉज पास्ड. म्हणजे बघा, 1860 पासून 1886 पर्यंत म्हणजे 26 वर्ष फक्त नियमाच्या आधारे काम होत होतं. प्रत्यक्ष कायदा अस्तित्वात ज्यावेळेस आला त्याला उजाडले 1886. सेपरेट इन्कम टॅक्स ऍक्ट अस्तित्वात आणला. दिस ऍक्ट वॉज एन्फोर्स फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे हा कायदा बरेच वर्ष चालला. सब्जेक्ट टू द व्हेरियस अमेंडमेंट्स फ्रॉम टाइम टू टाइम. मग वेळेप्रमाणे, गरजेप्रमाणे याच्यामध्ये काय केलं, वर्षानुवर्ष जसे बदल व्यवहारामध्ये होऊ लागले, स्ट्रक्चरमध्ये बदल झाले, बिझनेसमध्ये बदल झाले, त्यांचे व्यवहार बदलले, तर त्याच्यामध्ये काय झालं, ज्या कायद्यामध्ये ज्या काही ऍक्ट्समध्ये रूल्स, रेग्युलेशन्स, प्रोव्हिजन्स, जे सेक्शन्स वगैरे लिहिले होते त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करून हा कायदा बरेच वर्ष अस्तित्वात राहिला. म्हणजे 1886 साली इन्कम टॅक्स ऍक्ट प्रत्यक्ष अस्तित्वात आणला आणि तो बरेच वर्ष अमेंडमेंट करून, म्हणजे सुधारणा करून तो अस्तित्वात आणला गेला, म्हणजे वापरत होते तेव्हापासून. आता त्यानंतर 1918, बघा आता 1886 पासून 1918, म्हणजे हा जर विचारात घेतला की जवळजवळ 32 वर्षाचा कालावधी आहे, तर ह्या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये हा कायदा अमेंडमेंट करून वापरत होते. 1918 मध्ये काय झालं, अ न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट वॉज पास्ड. नवीन इन्कम टॅक्स कायदा अस्तित्वात आणला. कारण की जुन्या कायद्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या, बऱ्याचशा चुका राहिल्या होत्या आणि वारंवार त्याच्यामध्ये सारख्या सुधारणा करून 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 त्याच्यामधले काही सेक्शन्स हे आउटडेटेड झाले होते किंवा ते त्या सिच्युएशनला लागू होत नव्हते. म्हणून 1918 साली इन्कम टॅक्सचा नवीन कायदा अस्तित्वात आला आणि जो 1886चा कायदा होता हा रद्द केला. बट अगेन इट वॉज रिप्लेस्ड बाय अनादर न्यू ऍक्ट ऑफ 1922. आणि परंतु याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी राहिल्या आणि म्हणून काय केलं, पुन्हा या कायद्यामध्ये बदल केला आणि नवीन 4 वर्षानंतर लगेच म्हणजे 1922 साली नवीन परत इन्कम टॅक्स भारतामध्ये कायदा स्वरूपामध्ये अस्तित्वात आणला. त्यानंतर पुढे काय, द ऍक्ट ऑफ 1922 बिकेम व्हेरी कॉम्प्लिकेटेड ड्यू टू व्हेरियस अमेंडमेंट. आता बघा, 18 साली कायदा आणला, त्याच्यामध्ये परत सुधारणा करून 22 साली परत कायदा आणला, परंतु 22 साली जो कायदा आणला त्याच्यात परत काही कॉम्प्लिकेशन्स राहिले, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट झाल्या. आणि मग त्यानंतर पुन्हा 1956 साली, म्हणजे आता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा आता या टॅक्सवरती चर्चा होऊ लागली. जो इंग्रजांच्या काळातला कायदा होता तो स्वातंत्र्यानंतर सुद्धा बरेच वर्ष भारतामध्ये राहिला. म्हणजे 1947 पासून 1956 पर्यंत हा इंग्रजांचाच 1922चा कायदा हा लागू केला जात होता. परंतु 1956 मध्ये काय झालं बघा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेफर्ड टू द लॉ कमिशन in order to simplify the law and also to prevent the evasion of tax. 1956 मध्ये तत्कालीन जे काही गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटने काय केलं, एक लॉ कमिशनची स्थापना केली होती. त्या लॉ कमिशनची स्थापना कशासाठी केली होती की भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे अस्तित्वात आणायचे. आणि मग त्याच लॉ कमिशनला एक ऑर्डर दिली की 1922चा जो कायदा आहे जो आजपर्यंत लागू केला होता तर त्या कायद्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आणणं गरजेचं आहे की जेणेकरून जे काही कॉम्प्लिकेटेड प्रोव्हिजन्स होत्या
ज्याच्यामुळं काय होत होतं की सरकारला कळत नव्हतं की काही गोष्टी कशा वसूल करायच्या किंवा कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायच्या. आणि जे काही इन्कम टॅक्स भरणारे होते त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे लोक काय करायचे, इन्कम लपवायचे, टॅक्स भरत नव्हते. मग त्याच्यामध्ये इव्हेजन ऑफ टॅक्स होत होतं, म्हणजे टॅक्स लपवला जात होता. मग हे लपवण्याचं प्रमाण किंवा चोरीचं प्रमाण, टॅक्स चोरीचं प्रमाण हे वाढत होतं. मग याच्यामध्ये सुधारणा करणे आणि ते सिम्प्लिफाय करणे या दृष्टिकोनातून 1956 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉ कमिशनला ऑर्डर पास केली. त्यानंतर काय केलं, द लॉ कमिशन सबमिटेड इट्स रिपोर्ट इन सप्टेंबर 1958. 1958 या वर्षामध्ये लॉ कमिशननी त्यांचा रिपोर्ट हा काय केला, मिनिस्ट्री ऑफ लॉला सबमिट केला. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या ज्या काही वेगवेगळ्या मिनिस्ट्री आहेत, तर त्या मिनिस्ट्रीमध्ये लॉ मिनिस्ट्री आहे, तर त्या लॉ मिनिस्ट्रीला काय केला, सबमिट केला. ॲट प्रेझेंट it is governed by the act in 1961 which is commonly known as Income Tax Act 1961, which came into force from 1st April 1962. 61 साली हा कायदा अस्तित्वात आला. आता अस्तित्वात आला 61 साली, परंतु लगेच त्याचं मध्येच इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही. म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून करायचं हे ठरवलं आणि ते तारीख होती 1 एप्रिल 1962. 1962 पासून हा कायदा इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. म्हणजे लक्षात घ्या, 1961ला जरी कायदा अस्तित्वात आला असला तरी सुद्धा प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा इन्फोर्समेंट ही कधीपासून झालेली आहे, 1 एप्रिल 1962. कारण की 1 एप्रिलला आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं, तेव्हापासून इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 भारतामध्ये हा इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. इथपर्यंतची साधारणपणे हिस्ट्री तुमच्या लक्षात आली असेल. आता याच्यानंतर आपण काय करूया, याच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनकडे बघूया की नक्की ह्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय राहतात. इन्कम टॅक्स अस्तित्वात आला, मग ते पार्लमेंटमध्ये होता वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपण जे चर्चा केली. तर या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन किंवा टॅक्स लॉ प्रोव्हिजन्स काय आहेत, तर या ठिकाणी लक्षात येते तुम्हाला. अकॉर्डिंग टू आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, tax shall be levied or collected within the competency of authority authorized by the legislature. जे घटनापत्रक भारतामध्ये लिहिलं गेलं किंवा भारतासाठी जे काही घटनापत्रक तयार करण्यात आलं त्याच्यामध्ये अनेक कलम आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आर्टिकल्स आहेत. तर त्या आर्टिकल पैकी 265 नंबरचं जे आर्टिकल आहे तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतामध्ये जर टॅक्सच्या संदर्भामध्ये कोणताही कायदा अस्तित्वात आणायचा असेल आणि टॅक्स वसूल करायचा असेल, टॅक्स चार्ज करायचा असेल, तर की हा अधिकार फक्त लेजिस्लेचर अथॉरिटीला आहे. लक्षात घ्या, म्हणजे गव्हर्नमेंटलाच फक्त हा अधिकार दिलेला आहे, हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की टॅक्स वसूल करण्याचा अधिकार किंवा टॅक्स आपण गव्हर्नमेंटला भरतो, का भरतो, गव्हर्नमेंटलाच का भरतो, एखाद्या एजन्सीला का भरत नाही, तर त्या एजन्सीला तो अधिकार नाही. फक्त गव्हर्नमेंटच काय करू शकतं, टॅक्स चार्ज करू शकतं, लेव्ही करू शकतं आणि कलेक्ट करण्याचा अधिकार त्यांनाच आहे. किंवा मग त्यांनी एखाद्या पद्धतीने एखाद्या अथॉरिटीला जर त्याची कॉम्पिटन्सी दिली किंवा ऑथरायझेशन दिलं तर मात्र त्या ठिकाणी काय होऊ शकतं, टॅक्स लेव्ही अँड कलेक्ट होऊ शकतो. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, जर सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही टॅक्स वसूल करा, तर स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स वसूल करतं, अशा अर्थाने. आता हे या ठिकाणी सांगण्याचा महत्वाचा उद्देश असा होता की ही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे, टॅक्सच्या संदर्भामध्ये केलेली एक कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा डायरेक्ट टॅक्स असेल, इनडायरेक्ट टॅक्स असेल, कोणत्याही पद्धतीचा टॅक्स असेल तर तो या आर्टिकलनुसारच गव्हर्नमेंटला किंवा जी काही अथॉरिटी आहे लेजिस्लेचर अथॉरिटी यांनाच लेव्ही किंवा कलेक्ट करायचा अधिकार देते. दुसरी प्रोव्हिजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की एंट्री नंबर 82. जसे का आर्टिकल नंबर आहे तसे एंट्री नंबर आहे, 1, 2, 3, 4 या पद्धतीचे एंट्री नंबर आहेत. तर या एंट्री नंबर 82चा विचार केला तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे
Entry number 82 of the Union list, that is list 1 of 7th schedule to Article 246 of the Constitution of India has given the power to the Parliament to make laws and taxes on income other than agriculture income. या ठिकाणी बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये 3 प्रकारच्या लिस्ट आहेत, त्याच्या शेड्यूल वेगवेगळे आहेत. जसं की वरती आपण एक आर्टिकल बघितलं, आर्टिकल 265 नुसार कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये टॅक्स चार्ज करण्याचा, कलेक्ट करण्याचा अधिकार फक्त अथॉरिटीला आहे, हे जसं सांगितलेलं आहे. तसंच 246 नंबरच्या आर्टिकलमध्ये युनियन लिस्ट वर 3 प्रकारच्या लिस्ट दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली लिस्ट जी आहे त्याला म्हटलेलं आहे युनियन लिस्ट, दुसरी लिस्ट आहे ती स्टेट लिस्ट आहे, आणि तिसरी लिस्ट आहे त्याचं नाव आहे कॉन्करंट लिस्ट. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी असं दिलेलं आहे की भारतामध्ये जर टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये किंवा ज्या काही रूल्स रेग्युलेशन्स ऍक्ट वगैरे अस्तित्वात आणायचे, तर मग भारतामध्ये हे स्ट्रक्चर कसं आहे की भारतामध्ये 2 प्रकारचे गव्हर्नमेंट राहतात. एक सेंट्रल गव्हर्नमेंट राहतं आणि एक राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट राहतं. आणि दोन्ही गव्हर्नमेंट त्यांच्या पद्धतीने रूल्स रेग्युलेशन्स बनवू शकतात. मग कोणी कोणते रेग्युलेशन्स फॉलो करायचे किंवा कोणी कोणते रेग्युलेशन्स तयार करायचे, कोणाला कोणता कायदा अस्तित्वात आणायचा आहे, तो कोणी पाळायचा आहे, या संदर्भामध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स 246 या आर्टिकलमध्ये आहेत. त्यामध्ये आता जी लिस्ट आहे ती पहिली लिस्ट आहे युनियन लिस्ट. युनियन लिस्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्या ज्या गोष्टीचे अधिकार आहेत त्या संदर्भामध्ये लिहिलेली लिस्ट म्हणजे ती युनियन लिस्ट. दुसरी जी लिस्ट आहे स्टेट लिस्ट आहे, त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट कोणते कायदे करू शकतं, कशाच्या संदर्भामध्ये कायदा अस्तित्वात आणण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, हे 2 नंबरच्या लिस्टमध्ये आहे. आणि 3 नंबरची लिस्ट अशी आहे की दोन्ही सरकारने एकत्र येऊन करणं गरजेचं आहे. तर मग अशा ठिकाणी त्या कायद्याचं अस्तित्व राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या मदतीने जर अस्तित्वात आणायचं असेल तर त्याच्या सगळ्या प्रोव्हिजन्स ह्या कशामध्ये दिलेल्या आहेत, 3rd लिस्टमध्ये दिलेले आहेत. आता आपण पाहतोय लिस्ट नंबर 1च्या संदर्भामध्ये युनियन लिस्टमध्ये एंट्री नंबर 82 हे असं सांगतंय की सेंट्रल गव्हर्नमेंटला एक अधिकार दिलाय किंवा पार्लमेंटला एक अधिकार दिलेला आहे की त्यांनी टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये लॉ तयार करायचा. पण कोणत्या टॅक्सेशनच्या संदर्भात, तर इन्कम टॅक्सच्या संदर्भात. तो पण त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्कम सोडून, लक्षात घ्या, ॲग्रिकल्चर इन्कमच्या संदर्भामध्ये कोणताही ऍक्ट किंवा टॅक्स चार्ज करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला नाही, किंवा त्याचा कायद्यामध्ये अस्तित्वात आणण्याचा सुद्धा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला नाहीये, तो राज्य सरकारकडे दिलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की एंट्री नंबर 82 ऑफ युनियन लिस्ट ऑफ 7th schedule of Article 246 of the Constitution of India has given the power to Parliament to make laws on taxes on income. इन्कम वरती टॅक्सेसच्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचा अधिकार पार्लमेंटला देण्यात येत आहे. आणि हा टॅक्स जो आहे हा ॲग्रिकल्चर इन्कमचा सोडून टॅक्स असणार आहे. तिसरी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल किंवा याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की इन्कम टॅक्स हा जर युनियन लिस्टच्या अंडर येत असेल तर तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑथरायझेशनमध्ये येतो. हा या शेवटच्या वाक्याचा अर्थ आहे. इन्कम टॅक्स इज अंडर द युनियन लिस्ट अँड हेन्सफोर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट इज ऑथराइज्ड टू कलेक्ट इन्कम टॅक्स. सेंट्रल गव्हर्नमेंटला तो अधिकार राहतो का, तर इन्कम टॅक्स ऍक्ट अस्तित्वात आणण्याचा अधिकार सुद्धा कुणाचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे का, तर त्याची नोंद ही युनियन लिस्टमध्ये झालेली आहे. तर ह्या काही महत्वाच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स होत्या. आता याच्या सिग्निफिकंट कॉम्पोनंट्स काय आहेत किंवा महत्वाच्या गोष्टी, म्हणजे इन्कम टॅक्स लॉ भारतामध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती आधारित असतो. पहिला, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. प्रत्यक्ष जो इन्कम टॅक्स ऍक्ट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत याच्यावरती इन्कम टॅक्स लॉ इम्प्लिमेंट होतो. म्हणजे हा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे.
याच्यामध्ये इन्कम कोणता असतो, कशा पद्धतीचा असतो, किंवा त्याचं कम्प्युटेशन कसं राहतं, हे सगळं त्या इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये दिलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, कोणताही कायदा अस्तित्वात आला तर त्या कायद्याचं अस्तित्व इम्प्लिमेंट कसं करायचं याच्यासाठी रूल्स रेग्युलेशन्स बनवले जातात. तसं इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये सुद्धा कायद्याचा इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून इन्कम टॅक्स रूल्स बनवले गेले 1962 साली. मग या रूल्सनुसार या कायद्याचं काय केलं जातं, पालन केलं जातं. तिसरा कंपोनंट आहे फायनान्शियल ऍक्ट. फायनान्शियल ऍक्ट म्हणजे दरवर्षी डिक्लेअर केलं जाणारं बजेट. दरवर्षी गव्हर्नमेंट काय करतं आपल्याला म्हणजे फेब्रुवारीमध्ये दर पुढील वर्षाचं बजेट अंदाजपत्रक या ठिकाणी मांडत असतं आणि त्याच्यावरती दोन्ही पार्लमेंटमध्ये चर्चा होते आणि नंतर ते सँक्शन केलं जातं आणि मग तो कायदा अस्तित्वात येतो. तर जेव्हा हे बजेट मांडलं जातं आणि नंतर हे सँक्शन केलं जातं त्यावेळेस याचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर दरवर्षी ज्या गोष्टी याच्यामध्ये बदलल्या, जसं की टॅक्स रेट बदलले, काही इन्व्हेस्टमेंटच्या लिमिट्स मध्ये बदल केला, काही वाढवले, काही कमी केले, ॲडिशनल काही गोष्टी त्याच्यामध्ये नव्याने आणल्या. जसं की आता ही कोरोनाची सिच्युएशन आहे, मग ह्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये कोरोनाच्या लोकांना म्हणजे ज्यांना कोरोना झाला होता या लोकांसाठी ज्या लोकांनी मदत केली त्यांना काहीतरी टॅक्समधून सवलत देण्यासाठी एखादं सेक्शन जर इन्कम टॅक्समध्ये आणायचा असेल तर तो फायनान्स ऍक्टद्वारे आणला जातो. बदल करायचा असेल तर तो फायनान्स ऍक्टमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. म्हणजे काय, दरवर्षी जो फायनान्स ऍक्ट तयार होतो त्या फायनान्स ऍक्ट नुसार या कायद्याचं काय केलं जातं, इम्प्लिमेंटेशन केलं जातं. त्यानंतर चौथा कंपोनंट आहे सर्क्युलर्स अँड नोटिफिकेशन. या कायद्यानुसार गरजेप्रमाणे काही सर्क्युलर्स काढावे लागतात, काही गॅझेट्स डिक्लेअर करावे लागतात गव्हर्नमेंटला, काही नोटिफिकेशन डिक्लेअर करावे लागतात आणि त्या नोटिफिकेशननुसार जे काही बदल झालेले आहेत ते बदलानुसार त्या इन्कम टॅक्सच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतात. जसं की इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये एक प्रोव्हिजन आहे की दरवर्षी रिटर्न भरलं पाहिजे. ओके, मग हा प्रोव्हिजनचा भाग झाला. रूल्समध्ये असं सांगितलेलं आहे की इन्कम टॅक्सचं रिटर्न किती तारखेपर्यंत भरलं पाहिजे, तर साधारणपणे 31 जुलैपर्यंत भरलं पाहिजे. असं जर असेल तर मग आता सद्य परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की कोरोनामुळं बरेच लॉकडाऊनचा कालावधी होता, बिझनेस बंद होते आणि मग बऱ्याच लोकांना अकाउंटिंग करणं किंवा त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं, सबमिशन करणं या गोष्टी जमल्या नाहीत. म्हणून काय झालं, आपण काय केलं, गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे याची डेट एक्सटेंड केली. मग त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे सर, 31 जुलै नाही 31 ऑगस्ट पर्यंत जमा केलं तरी चालेल. त्याच्यानंतर 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवली. आता त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ही मुदत वाढवली. याच्यासाठी काय करावं लागतं, नोटिफिकेशन काढावं लागतं, सर्क्युलर्स काढावे लागतात. ह्या सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशनच्या आधारे प्रत्यक्ष कायद्याची अंमलबजावणी होत असते. त्यामुळं इन्कम टॅक्स लॉ जो आहे हा या 4 महत्वाच्या घटकांवरती चालतो. एक म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, दुसरं इन्कम टॅक्स रूल्स 1962, ॲन्युअल तुमचे दरवर्षीचे फायनान्शियल ऍक्ट्स आणि लास्ट म्हणजे सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशन. यानंतर आता आपण बघूया इन्कम टॅक्स लॉच्या संदर्भामध्ये असणारे काही महत्वाचे फीचर्स. हे कायद्याबद्दल आपल्याला काय काय सांगतं हे. पहिला पॉइंट आहे सेंट्रल टॅक्स. म्हणजे काय, इन्कम टॅक्स हा सेंट्रल टॅक्स आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने या कायद्याचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे किंवा या कायद्यानुसार जो टॅक्स कलेक्ट केला जातो हा सगळा टॅक्स हा कुणाच्या अधिकारामध्ये येतो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकारामध्ये येतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये स्टेटचा कोणताही भाग नाही. लक्षात घ्या, कोणतीही प्रोव्हिजन स्टेट बदलू शकत नाही. दुसरा आहे डायरेक्ट टॅक्स. टॅक्स स्ट्रक्चरमध्ये आपण मगाशी बघितलं की इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स असे 2 पद्धतीचे टॅक्स आहेत. तर हा डायरेक्ट टॅक्स आहे. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर हा डायरेक्टली त्या व्यक्तीने ज्याला प्रत्यक्ष इन्कम मिळालेला आहे त्या व्यक्तीने प्रत्यक्ष भरायचा आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीमार्फत हा टॅक्स भरायचा नाही, तर प्रत्यक्ष ज्या व्यक्तीला इन्कम मिळालेला आहे त्या व्यक्तीने टॅक्स भरायचा आहे. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट टॅक्स म्हटलेलं आहे.
तिसरा भाग आहे चार्ज ऑन टॅक्सेबल इन्कम. इन्कम टॅक्समध्ये जो टॅक्स चार्ज केला जातो किंवा टॅक्स वसूल केला जातो हा कशावरती वसूल केला जातो, तर टॅक्सेबल इन्कम या संकल्पनेचा विचार या ठिकाणी आहे. म्हणजे टॅक्सेबल इन्कम जेवढा असेल तेवढ्याच इन्कमवरती टॅक्स चार्ज केला जातो. म्हणजे आता या ठिकाणी बघा, इन्कम ही संकल्पना आपल्याला मेन समजणं गरजेचं आहे आणि इन्कम मधून टॅक्सेबल इन्कम ही संकल्पना त्याहून वेगळी आहे. फक्त आता या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की टॅक्सेबल इन्कम जेवढा असेल त्याच्यावरती काय केलं जातं, टॅक्स वसूल केला जातो. पुढचा फीचर सांगता येईल लार्जेस्ट सोर्स ऑफ रेव्हेन्यू. गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून टॅक्स हा सर्वात महत्वाचा सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे किंवा इन्कम सोर्स आहे आपल्याला असं म्हणता येईल. आता दोन्ही टॅक्स, डायरेक्ट टॅक्स असतील, इनडायरेक्ट टॅक्स असतील, इनडायरेक्ट टॅक्समध्ये जीएसटी असेल, कस्टम ड्युटी असेल, हे सगळे टॅक्स असेल, पण सर्वात जास्त टॅक्स म्हणजे रेव्हेन्यू कशामधून मिळतो, तर इन्कम टॅक्समधून सर्वात जास्त रेव्हेन्यू त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर पुढचं फीचर आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेट्स. इन्कम टॅक्स जो भारतामध्ये लागू केलेला आहे हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेट्स प्रमाणे आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय की वाढत जाणारा आहे. म्हणजे ज्याचा इन्कम जास्त आहे त्याने जास्त टॅक्स भरायचा, ज्याचा इन्कम कमी आहे त्याने काय करायचं, कमी टॅक्स भरायचा आहे. म्हणजे त्याचे स्लॅब बनवलेले आहेत. जसं जसं इन्कम लेवल वाढत जाईल तसं तसं रेट ऑफ टॅक्स सुद्धा काय होतो, वाढत जातो. याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह टॅक्स स्ट्रक्चर. त्यानंतर पुढचं फीचर आपल्याला सांगता येईल बर्डन ऑन रिच और हाय क्लास पर्सन. इन्कम टॅक्सचं किंवा टॅक्स भरण्याचं जे काही बर्डन आहे किंवा जी काही रिस्क आहे किंवा ज्याला आपण म्हणतो लायबिलिटी आहे, ही सर्वात जास्त कुणावरती आहे, रिच पीपलवर. जे श्रीमंत लोक आहेत, हाय क्लास लेवलचे व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींनी काय करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त टॅक्स त्या ठिकाणी पेड करणं गव्हर्नमेंटला गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स असणारा हा टॅक्स आहे. त्यानंतर सेपरेट ॲडमिनिस्ट्रेशन. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स लॉ जेव्हा अस्तित्वात आला, कायदा अस्तित्वात आला, त्याच्यामध्येच एक सेपरेट बॉडी त्यासाठी काम करते. त्याच्यासाठी सेपरेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अथॉरिटीज काम करत असतात. फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर वेगळी संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेच्या खाली वेगवेगळ्या पद्धतीचे क्लास 1 ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत. त्यांची पदं त्या ठिकाणी निर्माण केलेली आहेत आणि त्या प्रत्येक पदावरती त्या ठिकाणी काय केलं जातं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं जातं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला काम त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या कामाचं स्वरूप असं आहे की या कायद्याचं पालन करणे, या कायद्याची अंमलबजावणी करणे किंवा करून घेणे हे काम या ॲडमिनिस्ट्रेशनचं आहे. तर यासाठी एक सेपरेट ॲडमिनिस्ट्रेशन काम करतं. त्यानंतरचं आपल्याला फीचर सांगता येईल कंट्रोल ऑन इन्कम. उत्पन्नावरती कंट्रोल राहतो. लक्षात घ्या, इन्कम टॅक्समुळे काय राहतो की उत्पन्नावरती कंट्रोल राहतो. अर्थात आपण अशा देशामध्ये राहतो की ज्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे घटनेने की कोणीही कितीही इन्कम मिळवू शकतं, त्याला कोणतीही मर्यादा नाही. लक्षात घ्या, परंतु गव्हर्नमेंटने सांगितले तुम्ही कितीही इन्कम मिळवा पण त्याचा टॅक्स मात्र तुम्ही काय करा, आमच्याकडं जमा करा. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या इन्कमवरती काय होतो, कंट्रोल होतो. म्हणजे जास्त इन्कम आला जास्त टॅक्स पेड करावा लागणार, कमी इन्कम राहिला कमी टॅक्स तुम्हाला असणार आहे. त्यानंतरचं फीचर आपल्याला सांगता येईल ॲप्लिकेबल टू द होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. ज्यावेळेस हा इम्प्लिमेंट झाला म्हणजे 1962 साली त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, तेव्हापासून आजपर्यंत हा कायदा पूर्ण भारतासाठी लागू आहे, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा सुद्धा समावेश होतो. अर्थात आता आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीर, लेह लडाख वगैरे ह्या गोष्टी आपल्या स्टेटचा भाग झालेला आहे तेव्हा इंडियामध्ये ते समाविष्ट झालेला आहे. परंतु बरेचसे कायदे असे होते अगोदर की जे जम्मू काश्मीरला लागू होत नव्हते. परंतु इन्कम टॅक्स हा एकमेव असा कायदा होता की जो जम्मू काश्मीरला सुद्धा पूर्वीच्या काळापासूनच लागू आहे. म्हणजे 1962 पासूनच हा लागू केला होता.
तर हे आपल्याला त्याचे काही इन्कम टॅक्स लॉचे फीचर्स किंवा वैशिष्ट्ये सांगता येतील.